अगर आप किसी चीज़ को पूरी शिद्दत के साथ चाहते हो तो पूरी कायनात उसे मिलाने में लग जाती है. हा डायलॉग आपण शाहरुख खानच्या ओम शांती ओम या हिंदी सिनेमामध्ये पाहिलाच असेल. यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो. कारण जगातील सगळ्यात शक्तिशाली काही असेल तर ते आहेत माणसाचे विचार. त्याआधी एक प्रश्न विचारूया. ताजमहाल हा सर्वात आधी कुठे बनला असेल बरे? तर तुमचे उत्तर असेल आग्र्याला. त्यात काय कठीण आहे? हो, पण तो आधी बनला शहाजहान यांच्या विचारामध्ये, त्याच्या मनामध्ये, आणि नंतर मजुरांच्या साह्याने तो आला अस्तित्वात. आता तुम्ही विचाराल की यामागचं सायन्स काय आहे? तर आपलं शरीर हे एक मॅग्नेट आहे आणि आपण सतत विचार करीत असतो. त्यापैकी काही पॉझिटिव्ह तर जास्तीत जास्त निगेटिव्ह असतात. 90% विचार हे अनकॉन्शियस माइंडमध्ये असतात, तर 10% हे सबकॉन्शियस माइंडमध्ये. आपल्या विचारांमधील जे ब्लॉकेजेस व्हायब्रेशन स्वरूपाने सवय बनून राहतात आणि ते नंतर सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. सिग्मा माइंड मेथडच्या मेथडॉलॉजीनुसार ज्या घटना आपल्या आयुष्यात घडत असतात त्यांची एक काही रचना असते. छोट्यात छोटे एक अणू व रेणू आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन यानुसार त्यांची रचना ही वेगवेगळी असते. त्यांच्या दरम्यान एक पोकळी असते आणि अणूंची रचना विस्तारत असताना त्यांच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी निर्माण होते आणि ज्यामुळे प्रत्येक माणूस हा वेगवेगळा बनतो. आता हा लॉ असंही सांगतो, जेव्हा आपण एखादा विचार करतो तेव्हा एक फ्रिक्वेन्सी निर्माण होते आणि ती ब्रह्मांडामधील एखाद्या सिमिलर फ्रिक्वेन्सीला अट्रॅक्ट करते. आपण इथे एक उदाहरण घेऊया. आपण असा विचार कराल की माझ्याजवळ खूप पैसा आहे, तर आपण पाहाल की आपल्याजवळ खरंच बऱ्यापैकी पैसा येईल. पण आपण नेहमी हाच विचार करत असाल की मी गरीब आहे, माझं नशीबच फुटलेलं आहे, तर आपण आणखी गरीब होत जाणार. हे उदाहरण ऐकून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, हो, पण हेच सत्य आहे. तुम्हाला तर माहीत आहे की कोणताही नियम हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, तो आहे तसाच राहतो. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाचा नियम हा पृथ्वीवर कुठेही गेलं तरी हा तसाच राहतो, त्यामध्ये कोणतेही बदल होत नाहीत. सेम असाच हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला तरी तो तसाच राहणार आहे, त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. आता हा लॉ काम कसं करतो हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट बघूया. आपण लहानपणी अलादीन आणि जिनची गोष्ट तर ऐकलीच असेल, ज्यामध्ये अलादीनला एक चिराग सापडतो आणि त्यानंतर त्या चिरागला तो आपल्या हाताने रगडतो आणि त्यामधून एक मोठा जिन बाहेर पडतो आणि अलादीनला म्हणतो, आका मैं आपके लिए क्या कर सकता हूँ. आणि पुढे काय होते हे प्रत्येकालाच माहीत आहे. ही सृष्टीही आपल्या जीवनामध्ये त्या जिनसारखीच आहे. ही सृष्टी आपल्याला सुद्धा तेच म्हणते की सांगा तुम्हाला काय पाहिजे. हो, पण हे सगळं घडून येण्यासाठी बदल हा आपण स्वतःमध्ये करायला हवा. आपल्या सवयी, आपले मनात येणारे विचार हे बदलायला हवेत. जाणून बुजून आपण त्याकडे लक्ष देऊन आपण निगेटिव्ह विचार तिथेच थांबवायला हवेत. तरच हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करू शकेल.